काय झालं हर्ष? एनी प्रॉब्लेम? नाही 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 प्रॉब्लेम काय नाही. बोल तू 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 कसा आहेस तू? काय सांगू यार, मी खूप मोठ्या पेचात अडकलोय. ते म्हणतात ना, आगीतून फोफाट्यात, तसंच झालंय माझं. माझी स्मृती परत आली रे, पण तोपर्यंत आयुष्याने वेगळंच वळण घेतलं होतं. बाबा असे अचानक गेले, त्यातून माझं लग्न झालेलं, मला मुलगा आहे, यातलं मला काहीच आठवत नाहीये रे. म्हणजे म्हणजे नक्की काय आठवत नाही तुला? आपण आपण महाबळेश्वरला गेलो होतो ते आठवतंय तुला? हा, तिथपर्यंत आठवतंय रे मला, सगळं सगळं आठवतंय. म्हणजे तू, मी आणि प्रियंका आपण पिकनिकला गेलो होतो. खूप मजा केली. त्यानंतर आपण दारू प्यायला बसलो आणि हा, आणि आणि काय आठवतंय तुला? आणि त्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला. तो कसा झाला मला काहीच आठवत नाहीये रे. त्यानंतर काय घडलं, म्हणजे माझा ऍक्सिडेंट होण्याच्या आधीचं सगळं आठवतंय मला, पण पुढचं सगळं ब्लँक. म्हणजे या खेरीज तुला काहीच आठवत नाहीये शार्दूल? नाही रे, अनफॉर्च्युनेटली काहीच नाही. थँक गॉड. त्याला काहीच आठवत नाहीये. त्याचा ऍक्सिडेंट कसा झाला, कुणामुळे झाला, काहीच आठवत नाहीये त्याला. आणि माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते? हर्षवर्धन भोसले, तुमचं नशीब सॉलिड आहे. निरंजन, प्रेम माणसाला कमकुवत करतं, पण पैसा पैसा माणसाला ताकद देतो, पोझिशन देतो. आणि शेवटी हे सिद्ध झालंच ना. तुझ्याही गर्लफ्रेंडनी पैशालाच महत्व दिलं, प्रेमाला नाही. हो, पण आता मी काय करू मग? पैसा कमाव, सॉलिड पोझिशन बनव स्वतःची. मग बघ, हीच काय, अशा 56 पोरी लाळ घोटत येतील तुझ्या पाठीमागे. आता माझंच बघ ना, हर्षवर्धननी लग्न केलं, पण आमच्यातलं प्रेम कमी झालं नाही. ते अजून तसंच आहे. हे बघ शार्दूल, तू हे जे काही वागतोयस ते कुणाच्या सांगण्यावरून वागत असलास तर ते अत्यंत चुकीचं आहे. माझा तुला एक सल्ला आहे, जे काही वागशील ते नीट विचार करून वाग. तुमच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही. मला बिझनेसचे सगळे डिटेल्स हवेत. कशाला? कसं आहे ना राजाराम काका, हा बिझनेस माझ्या बाबांचा आहे, त्यामुळे यातले डिटेल्स जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. बाय द वे, हे सगळं तुला अचानक कसं काय सुचलं? आय मीन, तुला सुचलं की कोणी सुचवलं? कोणाच्या बोलण्याप्रमाणे वागायला मी नेहा नाहीये. ती तुमचं ऐकते आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागते, पण माझं तसं नाहीये. मी स्वतःचा विचार स्वतः करू शकतो. मला लवकरात लवकर त्या सगळ्या डिटेल्स हव्या आहेत, कळलं? हे तुझं लग्न आम्ही तुझ्या भविष्याचा विचार करूनच करतोय. ह्यातच तुझं भलं आहे, आणि म्हणून तुझं लग्न व्हायला हवं आधी. तू नाही म्हणू नकोस. हे बघ, जर जर तुला त्यांचा राग आला असेल ना, तर त्यांच्यातर्फे मी तुझी माफी मागते, पण तू नको वहिनी, तू 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 हात नको सोडूस. मी 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 विसरलो सगळं. नक्की? हो नक्की. तू लग्न करशील ना?